हॅलो मित्रांनो, आज आपण गोपाळ काला निमित्त काय बनवणार आहोत? तांदळाची खीर। त्यासाठी तांदूळ घेतलेत एक मूठ पेक्षा थोडे जास्त आहे। बासमती तांदूळ आहे हे। 1 तास झालं शिजू ठेवले होते। आणि दुसरं साहित्य घेतलंय, खोबरे घेतलंय, खारीक घेतलेत थोडेसे, काजू बदाम पिस्ता आणि ना इलायची घेतली। आता पहिला आपण आहे ना दूध गरम करायला ठेवले तिकडं गॅसवर। तांदूळ बारीक करून घेऊया मिक्सर मध्ये। अर्धे बारीक करणार आणि अर्धे असेच टाकणार। तूप घेतलंय याच्यात थोडस। आता हे तांदूळ टाकणार आहे भाजायला। आणि जे बारीक करून घेतले होते ना ते पण टाकूया। भाजून घेतले तांदूळ यात टाकूया। हलवून घेऊया। तांदूळ टाकले ना आपण, आता हलवून घेऊया आणि बारीक गॅसवर ठेवूया 5-6 मिनिटासाठी। आणि इकडे खोबरं आहे ना, खोबरं बारीक करून घेऊया मिक्सर मध्ये। खोबरं आणि इलायची ना मी एकदमच बारीक करून घेतले। आता हे टाकूया याच्यात। ओलं खोबरं आहे। तांदळाला ना भारी चव येणार याने। साखर थोड्या वेळाने टाकणार आहे मी। आणि इकडे काजू बदाम आहे ना भाजून घेते। तूप टाकलंय मी थोडं। खारीक पण भाजून घेते बघा। हे टाकून घेऊया। आणि थोड्या वेळाने ना आपण आहे ना ह्याच्यात साखर टाकणार आहे 5-6 मिनिटांनी। तोपर्यंत तांदूळ चांगलं शिजणार। झाली आपली खीर तयार। गॅस बंद करूया आणि हे उतरून घेऊया। बनवून बघा, खाऊन सांगा। गोकुळ अष्टमी निमित्त तांदळाची खीर।